गुड मॉर्निंग मित्रांनो, आजच्या मार्केट ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या चॅनलवर मी लाईव्ह ट्रेड ॲनालिसिस, मार्केट ॲनालिसिस आणि वीकली ॲनालिसिसचे व्हिडिओ घेऊन येत असतो। तर मी आपल्याला एक रिक्वेस्ट करतो की या चॅनलला आपण सबस्क्राईब करा व या व्हिडिओला लाईक करा, कारण अशा टेक्निकल ॲनालिसिसच्या व्हिडिओमुळे आपल्या ट्रेडिंग लाईफमध्ये खूप हेल्प होईल। तर चला आजच्या मार्केट ॲनालिसिसच्या व्हिडिओला सुरुवात करू। आजचं जर आपण मार्केट बघितलं तर निफ्टी 1.5% डाऊन आहे, तर बँक निफ्टी 1.67% डाऊन आहे। आज प्रत्येक स्टॉकमध्ये आपल्याला ब्लडबाथ बघायला मिळाला। निफ्टीच्या फॉलला जास्त करून लीड केलं ते म्हणजे रिलायन्सने 2.27%। हा निफ्टीमध्ये खूपच मोठा वेटेज आहे व त्यात 2.27% डाऊन होता। व सेकंड म्हणजे बँक निफ्टी 1.67% डाऊन। व मी मागच्या खूप वीकली व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे की मला मार्केटचं टार्गेट 17,000च्या आसपास दिसत आहे। मी जेव्हा निफ्टी 18,300च्या आसपास ट्रेड करत होता तेव्हा सांगितलं होतं की आपलं फर्स्ट टार्गेट असेल 17,400, जे अचीव झालेलं आहे। सेकंड टार्गेट होतं 17,200 व थर्ड टार्गेट होतं 17,000। जेव्हा आपलं फर्स्ट टार्गेट अचीव झालं त्यानंतर मार्केटने एक चांगली रॅली दिली व काही लोकांचे मला मेसेजेस आले की तुम्ही तर बोललो होते 17,200 ते 17,000पर्यंत मार्केट येईल, परंतु तुम्ही इथे बघू शकतात की मार्केटने एक रिट्रेसमेंट दिली व पुन्हा या रेंजवरती रेजिस्टन्स घेऊन खाली आलेला आहे व आता त्याला नेक्स्ट टार्गेट दिसत आहे 17,200 व 17,000। तर आता इथे आपण कोणती नवीन पोझिशन बनवणार नाही जोपर्यंत इथं कन्सोलिडेशन होऊन ब्रेकडाऊन होत नाही, कारण आपण इथेच जर सेल केलं तर स्टॉप लॉस खूपच मोठा बसत आहे। त्यामुळे इथे थोडं कन्सोलिडेशन होऊन देऊ, मग जर ब्रेकडाऊन आला तर आपण एक छोटंसं स्टॉप लॉस सोबत एक स्विंग ट्रेड चालून देऊ शकतो। तर चला उद्या एक्सपायरी ट्रेड करण्यासाठी आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल्स बघून घेऊ। अगोदर निफ्टीच्या लेवल्स बघू। निफ्टीने वेडनेसडेच्या दिवशी म्हणजे आज खूपच एक स्ट्रेट लाईनमध्ये फॉल दिलेला आहे व एंडिंगच्या सेशनला त्याने थोडंसं कन्सोलिडेशन केलेलं आहे। जर थर्सडेला निफ्टी या रेंजमध्ये ओपन होतो व ओपन झाल्यानंतर 1-2 मिनिटांनंतर जे या हायला क्रॉस करतो तर इथून आपल्याला एक फास्ट मूव बघायला मिळेल 30 पॉईंटची स्कॅल्पिंग 635च्या आसपास। जर पुन्हा इथे गॅप ओपन होतो किंवा वर जाऊन इथे 5-10 मिनिट कन्सोलिडेशन नंतर जर ब्रेकआउट देतोय तर आपण जाऊ शकतो 17,670च्या आसपास। जर निफ्टी गॅप डाऊन ओपन होतोय या लेवलच्या खाली तर इथे जर आपल्याला एखादी हॅमर किंवा इनसाइड कॅन्डल बघायला मिळते तर आपण इथून बाय करू शकतो व टार्गेट ठेवू शकतो आजच्या क्लोजिंगच्या आसपास 17,570च्या आसपास। तेच जर निफ्टी ओपन झाल्यानंतर जर खाली ब्रेकडाऊन देतोय तर इथे आपण सेल करणार नाही, कारण मार्केटने खूपच एक स्ट्रेट फॉल दिलेला आहे। तर इथे एखादं कन्सोलिडेशन होऊन दो व ज्या आपण साईडला ब्रेकआउट येईल त्या साईडला आपण ट्रेड घेऊ। खालच्या साईडला आपण 30-40 पॉईंटचे एक डाऊन मूव बघायला मिळेल, तेच जर अप्पर साईडला आपण पुन्हा या रेजिस्टन्सच्या आसपास जाऊ शकतो। जर निफ्टी उद्या गॅप ओपन होतो आहे या लेवलच्या आसपास तर ज्यांनी पण आज इथे कॉल शॉर्ट केलेला आहे 17,700, 600 ते पॅनिकमध्ये येऊन जातील। तर म्हणून जर इथे एखादी रेंज बनली व तिच्या अप्पर साईडला जर ब्रेकआउट आला तर इथून आपल्याला एक फास्ट मूव बघायला मिळेल, कारण उद्या एक्सपायरी आहे व या सर्व कॉल रायटर्स पोझिशन एक्झिट करण्यासाठी पळतील। तर म्हणून आपल्याला इथे एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते। तर चला आता बँक निफ्टीचं ॲनालिसिस करू। बँक निफ्टीमध्ये पण एंडिंगचं सेशन इथं कन्सोलिडेशन झालं आहे। जर उद्या बँक निफ्टी या रेंजमध्ये ओपन होतो व वरच्या साईडला 2-3 मिनिट कन्सोलिडेशन नंतर जर हायला क्रॉस करतो तर इथून आपल्याला 40,200च्या आसपासचं एक फर्स्ट टार्गेट व सेकंड टार्गेट 40,350च्या आसपास बघायला मिळेल। तेच जर बँक निफ्टी या ठिकाणी येऊन 15-20 मिनिट कन्सोलिडेशन करतोय किंवा मिनिमम अर्धा तास तरी कन्सोलिडेशन करतो, मग जर त्याने ब्रेकआउट दिला तर इथून आपण डायरेक्ट 40,350च्या आसपासचा टार्गेटचा एक ट्रेड प्लॅन करू शकतो। जर बँक निफ्टी उद्या गॅप डाऊन ओपन होतोय तर जे आपण निफ्टीमध्ये बघणार आहे की जर हॅमर किंवा इनसाइड कॅन्डल बनली तर आपण इथून बाय साईडचा ट्रेड घेऊ आजच्या क्लोजिंगच्या आसपास, म्हणजे 40,000 या राऊंड नंबरच्या आसपास। तुम्ही इथे बघू शकता बँक निफ्टीमध्ये व्होलॅटिलिटी खूप जास्त आहे, कारण छोट्या छोट्या कॅन्डल नाही, खूप मोठे कॅन्डल आहे। हीच कॅन्डल एक 70 पॉईंटची आहे, तर म्हणून आपला स्टॉप लॉस उद्या मोठे बसू शकतो। तर आपण निफ्टीवरती जास्त फोकस करायला हरकत नाही। जर उद्या बँक निफ्टी गॅप अप ओपन होतोय या रेंजमध्ये तर इथेच एखादी रेंज बनली, तिच्या अपसाईड किंवा डाऊनसाईडच्या ब्रेकआउटला आपण ट्रेड करू। खालच्या साईडला आजच्या क्लोजिंग म्हणजेच 40,000 हा एक राऊंड नंबर आहे, इथपर्यंत मार्केट येऊ शकतं। तर अप्पर साईडला एक आपल्याला फास्ट अप मूव बघायला मिळेल, कारण मार्केट सेंटिमेंट आता निगेटिव्ह आहे। सर्व लोक फक्त शॉर्ट करत आहे व ज्यांनी पण इथे कॉल राईट केलेला आहे त्यांना जर उद्या इथे ब्रेकआउट बघायला मिळतो तर ते घाबरतील व इथून पोझिशन एक्झिट करण्यासाठी मार्केटला एक चांगली अप मिळू शकते। तर चला उद्या ट्रेड करण्यासाठी आपल्या सर्वांना ऑल द बेस्ट। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।